माझं अंजलीवर मनापासून प्रेम आहे. आमचं नुसतं लग्न ठरलेलं नाहीये, साखरपुडा होणार आहे. नाही, हे बघा, तुम्हाला बऱ्याच मुली भेटतील, पण माझ्या आयुष्यात अंजलीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बस. पण अंजली तुमची होऊच शकत नाही. ती माझी आहे आणि माझीच राहणार. खूप झालं आता, प्रेमानं ऐकून घेतलं. आता तिच्या आसपास जरी दिसलास ना तरी याद राख, हा? मी काय डेंजर माणूस आहे ना ते तुला दाखवावंच लागेल. माझं प्रेम. आधी तिला विचार, तिचं प्रेम आहे का तुझ्यावर? मी काय म्हणत होते, म्हणजे आपण शनिवारी आता साखरपुडा करतोच आहोत ना, तर त्याच वेळी लग्नाची तारीखही ठरवून टाकूया, नाही का? अगदी माझ्या मनातलं बोललात. नाही नाही, म्हणजे कसं आहे, खर्चाच्या दृष्टीने तजवीज करता येईल, नाही का? काकू, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका खर्चाची. लग्नाचा सगळा खर्च आम्ही करू, तुम्ही फक्त मुलगी द्यायची. आपल्यापेक्षा आपल्या बहिणीचं सॉलिड डॉग आहे. हा, अरे लग्नानंतर तिचा पगार आमच्याच घरात राहावा म्हणून माझ्या बहिणी काय केलं सांग? तिच्या बापाला नोकरीला चिकटावलाय. हा कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोण आहे? माझं जिच्या बरोबर लग्न ठरलंय ना, अंजली, तिचा आशिक आहे, आशिक. अंजली आणि तिच्या घरच्यांची एवढी मोठी फसवणूक नाही होऊ देणार मी. आत्ताच्या आत्ता जाऊन अंजलीला सगळं काही सांगतो. तुला काय वाटलं? काय वाटलं तुला? मी इथे शांत बसून राहील तर दाखवतो मी काय चीज आहे ते तुझ्या. अरे बघता का पाडा झाला? तुम्ही इथे इथे काय करताय? तेच मी तुला विचारते, तू इथे काय करतोयस? दिवसभर दुकानातही नव्हता आणि इथे रात्री काय करतोयस तू? आई आई, हे बघ, माझं इथे महत्वाचं काम आहे. मला अंजलीशी महत्वाचं बोलायचंय. ते काय नाही, तुझं घरी येणं जास्त महत्वाचं आहे. चल. आई, यावेळी तर समजून घे प्लीज. हे बघ, अंजलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आमचं ऐकत का नाहीयेस तू? नाही सरू, मला अंजलीला जाऊन सगळं काही सांगायलाच पाहिजे. अरे तू तू एक पाऊल पुढे टाकणार नाहीयेस. काय करशील? दादू, काय करशील? जाईन मी तिच्याकडे, अख्ख्या चाळीला जागा करीन, तिला बाहेर खेचीन आणि एक कानाखाली ओढेन तिच्या आणि म्हणेन, बये का लागलीस माझ्या मुलाच्या मागे? नाही, तिला सगळ्यांसमोर बदनाम केलं ना श्री, तर नावात शामल नाही मी. जातेस मी. असं काही करणार नाहीस. मग आत्ताच्या तर रिक्षात बस आणि घरी चल माझ्या. तुला गिरिजाशी लग्न करायचं नाहीये, ठीक आहे, समजू शकतो मी. अरे पण मग अंजलीच का? दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे तुला? कोणीतरी लायकी नसलेला माणूस फसवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमचं म्हणणं की मी काही न करता गप्प बसू? ते गुंड म्हणून त्यांना उत्तर न देता त्याची फसवणूक होऊ देऊ? ती मुलगी अंजली नसून दुसरी कोणीतरी असेल असा विचार तुमच्या मनात का नाही येत? थांब. आता त्या मुलीसाठी एक पाऊल जरी बाहेर टाकलंस ना, तर खरंच उशीर झालेला असेल. ठरव एकदा, त्या मुलीला वाचवायचं की तुझ्या आईला वाचवायचं ते. कुठे आहे तुमचा तो दिवटा मुलगा? बोलवा त्याला. बरं झालं, मीच येणार होते तुझ्या घरी, तू आलीस. तायडा म्हणजे ह्या अंजलीची आई? हो, मी अंजलीची आई. आणि मी तुला सांगितलं होतं पुन्हा माझ्या दारात यायचं नाही म्हणून. मग कशाला यायचं होतं तुला? नाही नाही, आत्ता मला तुझ्या मुलाशी बोलायचंय. कुठे आहे, कुठे तो?